काय मग झोपलं नाही अजून? नाही. जेवण झालं का? कसलं काय आणि कसलं काय? का आज पंचाच्या घरी तर पूजा होती, जेवण होतं. जेवणाला चवच नव्हती. असं काय म्हणता राव? मी जेवलो की बासुंदी पुरी. जेवणच नाही गेलं बघा. आता मला जेवण केलं तुम्हाला नाही. मी आता हादडले. तुझी गोष्ट वेगळी आहे, चालती तुला ते. मला चालतं तुम्हाला काय चालत नाही? अक्कानी पंचानी काय कमी केलं आहे होय तुम्हाला? अन्नाला नाव नाही ठेवत, पण वाढणारी चांगली नव्हती. लई हडतोड करत होती. तसाच येतो पंच. तोंडात देवाचं नाव बघला सुरी. मी जेवलं तू परी, पोटात दुखायला लागलं माझं. आत्ताशी चालात पोरांनो, पण का कोण जाणं जीव जडला तुमच्यावर. असं वाटतं या की तुम्ही जावंच नाही इथून. माझेही तसेच झाले आहे. पुन्हा कधी येणार आमच्या घरला? तर इथे आलोच आहे, तर भेट होतच राहील आपली. तुम्ही आला नसता, आमच्या सुंदराच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नसतं बघा. तुम्हा सगळ्यांना उपवास घडला आहे, आता तुम्ही पण खाऊन घ्या. आताच मला जेवाय नाही मिळालं तर मी आडवा होईन. मी आज तुमच्यामुळे हात जोडतो, तुम्ही जावा. आय आवर की. येतो माऊली. जायलाच पाहिजे का? नाही म्हणजे रात झाली हाय, सकाळच्याला जावा. माऊली, डोळ्यातलं पाणी पुसा, नाहीतर पाय निघायचा नाही माझा. मी बैलगाडी जोडतो आणि तू मस्ती सोडून येतो. नाही, नको. आम्ही जाऊ, तुम्ही नका काळजी करू आमची. तुम्ही कधीही हाक मारा, येईन मी. तुम्हासनी यायचंच आहे. बाळू, की माधव तुझ्याशी असं बोलत होता की तुमची लई ओळख आहे. तुझं समाधान झालं ना? व्हाय, पण आज पत्तूर माझ्यामुळं तुम्हासनी जेवायला कधी बी उशीर झाला नाही. पण माझ्या हट्टापायी तुम्हासनी उपाशी राहायला लागलं. राहू दे, समजाच ती कळलं तरी उपास कसा असतोय. आय तुला बी लई कौतिक बघ द्याव द्याव करायचं. अगं, आणि हो बाळ्या याच गोष्टीचा फायदा घेतोया. तू मस्ती भुक्क लागलेत ना, बोलत बसणार. वय वय सुंदरा, चला. माझ्या नातीला बी उपाशी राहायला लागला आज. माझी लेक बिचारी वाट बघू बघू झोपली आत. अगं बया, नाही नाही, तिला उठवायला पाहिजे. उग लेकरू उपाशी झोपल नाही तर. आयो, आता तरी मला जेवायला मिळेल ना? पोटातलं कावळ बी वरडू वरडू थकल्यात. चला चला, परसात खाय. विठ्ठल विठ्ठल म्हणा यो येडा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. बाळू, चल क्या. वय चल. अगं तू बी बसली असतीस की. नग मी थांबते तुझ्या बरोबर. अगं मला सवय हाय. अगं इतकाय थांबलेस की म्या. अजून थोड्या वेळानं काय होतंय? बर,
वय 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 कळली माय लेकीची माया. आता आमसनी जेव दे की. जावई बापू, आता तुम्ही मानवर करूच नका. कन्या ना आंबील वरपून हाना. आज भरून पावले म्या. सिद्ध ना आता माझ्या या भरल्या घरात हसण्याचा आवाज असाच येत राहू दे र. गंगूताई मला अजून बर मला बी. खावा, समद्यांनी पोट भरून खावा. कसं झालं कन्यानं आंबील? लय झाक झालंय. मला लई आवडलं. आय तुझ्या हाताला लई चव आहे बघ. वयाजी ते माधव बी तेच म्हणत होता. शेवट पतूर काय कळलं नाही. ती पोरं आली कुठनं ती. गंगूताई तुला लय लागतात चौकशा. मला तर वाटतंय लय लांबून आली असणार. कुठून बी का आली असं ना, पर त्यो नसता आला तर माझं मावदा अपुरं राहिलं असतं बघ. मला तर वाटतंय हा माझ्या पांडुरंगानं धाडला असेल त्यासनी. तुला तर जो येईल त्याच्यात पांडुरंग दिसतोय. हवं अप्पा मी पण येऊ का चावडीवर? अय्यो गुंडप्पा, शाळेत जा की रे. लवकरात लवकर गोऱ्यांची भाषा शिकवून घे, म्हणजे सत्ता आणि गावावर राज्य करता येईल बघ तुला. अहो येऊ द्या की तुमच्या सोबत. काय फरक पडतो म्हणते मी. स्टडी करिंग व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय? कळले नाही ना तुला? तसे त्याचे व्हायला नको, लक्षात असू दे. म्हणून सांगतो गुंडप्पा, शाळेत जा. कळले? त्यांची भाषा शिकून घे. येणारा काळ त्याच भाषेचा, लक्षात असू दे. गो स्कूल, गो स्कूल. बरं बरं, या सगळ्यात मुख्य काम विसरू नका म्हणजे झालं. अय्यो कोणते मुख्य काम? देवप्पाने काय सांगितले? त्या बाळ्याला आणि त्याच्या घराला एकटे पाडायचे. आधी ते कसं होईल ते पहा म्हणते. अय्यो ते कसे विसरणार मी, ते माझ्या डोक्यात की. येतो मी. या आय बघितलं का कोण आला आहे ते? मावद्याला अख्ख्या घरादाराला घेऊन आले होते ना मग आपल्याकडं. गंगे, हे काय बोलणं झालं बाय? म्या काय चुकीचं बोलले का? गंगे बहाना घेऊन 2 हान मला. तरी असलं काही बोलू नकच बघ. बराबर आहे गोदे तुझं. एवढं भीतीस वय त्या पंचाला नाकाला. तूच बोलायचा बाकी वाताच बघ. बाळू, मला ठाव आहे गोदा कशी आहे ते. अरे तिला लाख यायचं होतं, पण त्या अक्कानं सोडलं नसेल तिला. तू कशाला मुकली आहेस ते तुला ठाव नाही गोदा मावशी. हलसिद्धनाथांच्या नावानं कन्यानं आंबील केल्या होत्या, ते खायला आली नाहीस तू. खरंच गोदा मावशी, चुकलं तुझं. मावशे काही चव होती कन्यानं आंबिलीला? होय ग, चुकलंच माझं. काय करायचं, यूज दिनात बाहेर वाड्याचा, आणि ती पंचाची माणसं बाहेरच उभी होती बघ. गोदा मावशे, हे ध्यानात ठेव, देव फुकाचा नाही. जो भीतो
त्याला देव भेटत नाही. बाळू अरे आता काय पाया पडू का काय तुझ्या? ध्यानात ठेव म्हणजे झालं. बाळू अरे राम राम मायप्पा. तात्या राम 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 राम. काय जावई बापू कसं काय? अजून सासूरवाडीतच? का तुला त्रास होतो का काय? तसं नव म्हणलं जावई बापूसनी घेऊन जाऊ एकदा माळ्यावर. चालते. तात्या हा? आमसनी काम आहेत. हा चल निघतो चल. अरे जाशील थांब. काल आलो होतो वर म्या घरी परसात खायला काही जमलंच नाही बघ. मी तुला विचारलं का? आता तसं नव सांग ना माझं काम आहे बघ. ज्याचं त्याचं त्याच्यापाशी तात्या. धमकी दिली होती त्या पंचानं म्हणून जावं लागलं. आता गरीब माणूस काय करणार बरं आपण. अरे आता काय समजा हिथंच बोलत बसणार आहेस का? चला. अरे थांब जाशील. अरे काल समजा गावासाठी कण्यानं आंबील केलं होतं ते वाया गेला असेल ना आता. अरे तू कशापाई काळजी करतोयस? हा निघतो मी. चल. तात्या हा? जेवढं कण्यानं आंबील केलं होतं तेवढं समजा संपलं. काय सांगता काय? जाऊ द्या जावई बापू कशापाई सांगताय? अहो जाऊ द्या कसं यासनी बी कळायच पाहिजे की हा कितीतरी पोरं सोरं आली आणि खाऊन गेली. असं आहे होय. चल राम राम चल. आता पेटलं पाहिजे. जिकडं आग लागते तिकडं तात्याचा आशीर्वाद असतोच. गोदे लई जोरात झाली म्हण पूजा. गंगे कुठवर ऐकवणार आहेस मला? गांगे बाई बास की आता. सत्यवा तकडे जाऊन खेळतेस का? का तुला बोलायचं आहे का आजी बरोबर? तसं नव नुसतीच उभी आहेस म्हणून म्हणलं. मला ऐकायचं आहे तुम्ही काय बोलताय ते. गोदे काय सांगायचं आहे का? अगं त्यांच्या पूजेचं विसर्जन होतं का? जावं लागलं बघ. अंतत देवप्पा बी होता. अगं पुढं सांग की. अगं सुंदरा काल भावद्याला तुझ्या घरला कोणी बी फिरकलं नाही. त्याचं कारण कोण आहे ठाव आहे तुला? त्यो पंच आणि ती अक्का. दुसरं कोण असेल? नाही एवढं स्वपन आहे ते. मग देवप्पा. तुला कसं ठाव? मी आपला असंच म्हणाले. अगं सुंदरा त्यानं तत बसून तुझ्या घराभोवती रिंगण आखलं होतं आणि त्यामुळं त्या रिंगणाच्या आत यायची कुणाची बिबुदी झाली नाही बघ. असं वागून काय मिळतं त्यासनी? पण रातच्याला मावदला कोणी ना कोणी आलेच की. अगं काय सांगते आहेस? अगं वाय त्या शेजारच्या गावातली पोरं सोरं आली होती. मग काय वाढलं त्यासनी. वाट भरून जेवली बघ. बघून लई बरं वाटलं. अगं पर कोण पोरं होती? कोणी का असं ना पर त्या देवप्पाचं काही चाललं नाही हे खरं आहे ना. खरं आहे ग माझी आजीबाई. पर आय हे काय साधं सुद्धा दिसत नाही. बाळूपाई गाव की कुठवर गेली बघ. येतो मी. येऊ का? मोठी वार्ता आहे. कम तात्या कम कम कम. चावलं का काय तुम्हाला? अक्का अय तुला जे काही बोलायचं असतं ना तात्या खूप वेळ लावतोस बघ. पटकन बोल की रे. या बाळ्याचं काहीतरी सांगायचं असेल याला. छोटे मालक तुम्ही बराबर ओळखलं. आपल्याला वाटलं त्यांच्या घरी मावदं होतं तर कोणी गेलं नसेल पूजाला. म्हणजे इथली पूजा झाल्यावर लोक तिथे गेले की काय? अय्यो अय्यो एकेकाचं नाव सांग की रे तात्या. नाही गावाच्या बाहेर काढलं तर पंच सांगत नाही बघा. येस तर गावातलं कोणी बी नव्हतं. मग काय आभाळातून पडली की काय माणसं त्यांच्या घरात?
कोण माणसं आली आणि कोण गेली ते काय कळलं नाही बघा. अय्यो, मग तुला कोणी सांगितलं रे? मयप्पाचा जावई हिरप्पानं. मयप्पाला सांगायचं नव्हतं, पण जावयाच्या तोंडून निघालं. अय्यो, पण देवप्पाने काय ते रिंगण केले होते ते कसे मोडले म्हणते मी. अहो, कुडीतून गेलेला जीव परत आला त्याच्यामध्ये, म्हणजे तो काय साधा आहे का? अय्यो अय्यो, म्हणजे माझ्या नाकावर टिचून हे सगळं मयप्पानं केलं की काय रे? चल त्याच्या घरी. अय्यो, विचार केले तात्या. ए आप्पा, काल गेला होता का रे मयप्पाकडे जेवायला? नाही बा. बघितलं पण. यो, चल की रे पुढे. चला. अय्यो, ह्याला विचार की रे. कोण? यासनी? अहो, हे कसलं जात या? ते आपल्या पूजेला आलत काल. अय्यो, मला तर बघितल्यासारखं वाटत नाही की रे वाड्यावर. अहो, माझ्या बाजूला बसलो होतं पंक्तीत. असं काना पातूर येस तो रेटू रेटू खाल्लं त्याने. अय्यो, तरी पण विचार की रे. बर. ऐ इकडे. कालच्याला कुठे होतं रे तुम्ही? कालच्याला वाड्यावरच होतं की पूजेला. अय्यो, तू आमच्या वाड्यावर होतास की रे, पण तुझ्या शेजार पाजारचे गेले होते का रे मयप्पाच्या घरी जेवायला? नाही जी नाही. अहो पण तुम्ही सांगितलं आणि लोकांनी ऐकलं नाही असं होईल का? अहो, गावचं राज आहे तुम्ही. अय्यो तात्या, अरे हरभराच्या झाडावर चढवू नकोस की रे. महावदाला गंगे, पाणी दे ग जरा. हवं बरं झालं तुम्ही आलायसा. ही गोदा बघा काय म्हणते आहे. काय झालं? देवप्पा आपल्याबद्दल काय बोलत होता ते गोदानं ऐकलं आहे. काय म्हणतोय ते बाप्पा? महावदाला आपल्या घरी कोणी येऊ नये म्हणून आपल्या घराभोवती रिंगण टाकलं होतं त्या देवप्पानं. काय? गोदे, खरं आहे का हे? वय माझा कानानं ऐकलं आहे म्या. पर देवापण असं का केलं असं? त्या पंचाच्या सांगण्यावरनं काय बी करल त्यो. मला तर कळत नाही तो पंच कशा पाय असं खार खाऊन आहे. अशी काय चूक केली आहे आपण? ह्या किती आणि काय काय केलं त्या देवा पापाई. तरी मी तुम्हाला कवा धरणं सांगत होते तो देवप्पा भला माणूस नाही. आता मला उमगलाय. उगा आधी लागलो त्या देवाप्पाच्या. तो सांगल तसं वागलो, त्याच्या पाया पडलो. राहू द्या, तुम्हाला कळलं आहे ना व झालं तर मग. वय सुंदरा, एक वेळ तुझं नाही ऐकलं, पण त्या देवाप्पाचं ऐकत राहिलो. अरे मी एवढं केलं आणि तो असा वागतो माझ्याशी. मी एक बोलू का? ही गोदा सांगती ते खरं कशावर ना? अगं असं असेल तर जाते म्या. चुगली कराय नाही आले होतं. मावशे, तू म्हणती आज ते खरंच आहे. राहू दे, जाते म्या. हो द्या. अगं माझा बाळू पोटात असल्यापासूनच तो देवप्पा डूक धरून आहे त्याच्यावर. त्यानं ठरवलंच आहे बाळूला ना आपल्याला सुखानं जगू नाहीच द्यायचं. मग म्या बी आज ठरवतो बघ. आजपासून म्या त्या देवाकडं कधी जायचो नाही. शपथ घेतो म्या.